नमस्कार. बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पाहायला येईल. श्रोतेहो, आज विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापिका आणि अध्यक्षा माधुरी सचिन चौहान यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेका. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे सौ माधुरी सचिन चौहान, अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापक आणि अध्यक्षा, तसंच अंबाई महिला बचत गटाच्या सचिव आहेत. आणि श्रोत्यांनो, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात मॅडम कार्य करीत आहेत. आज आपण महिलांचं सक्षमीकरण आणि विविध उपक्रम या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम, पहिला प्रश्न असा आहे, आपण या संस्थेची स्थापना का केली, यामागे काय उद्देश होता? अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना ही महिलांच्या सक्षमीकरण आणि एकत्रीकरण या विषयाला लक्षात घेऊनच झालेली आहे. वर्ष 2000 मध्ये आपण अंबाईची स्थापना केली होती. तेव्हा संस्था ही रजिस्टर्ड नव्हती. अंबाई ब्युटी सलून इथून माझा प्रवास सुरू झालेला. आणि तिथेही मला महिलांना एकत्रित करणे आणि महिलांच्या विविध समस्या, त्यांच्या स्पेशली रोजगारविषयी समस्या असायच्या, यावर मी फार मनन केलं. आणि वडिलांची एक इच्छा होती आणि मी 2017ला प्रॉपर संस्था अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही रजिस्टर केली. यामागे एकमेव उद्देश हाच होता की या संस्थेच्या मार्फत आपण कुठेतरी महिलांना एकत्रित आणणे आणि त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षणानंतर एक रजिस्टर संस्थेचं प्रमाणपत्र आपण त्यांना देऊ शकत होतो. आणि अशी ती स्थापना संस्थेची झालेली आहे. हो, छान. आणि महिलांचं सक्षमीकरण करावं असं आपल्याला का वाटलं? नक्कीच बघा, समाजातील आणि सर्व स्तरावर समाजातला